70 किलोमीटर आलेली आहे, खूप दूर आलेली आहे. पाटसा टोल नाका लागलेला आणि टोलसुद्धा या गाडीला फाडावा लागतो, एक विशेष आहे. आता आम्ही चालकांशी डिस्कस करत होतो की हे शेड्यूल काय काय कमी केलेले आहेत. यवतपर्यंत प्रवास झाला, वरवणपर्यंत झाला आणि कुरकुमचा जो प्रवास आहे आता सुरू केलेला. एस टीच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही PMPMLचे लॉंग रूट सुरू झाले ते बेसिकली ग्रामीण रूट बोलू शकतो. तर ते रूट आता त्यांनी बंद करायला लावले, बरोबर की नाही? बरोबर. हे बघा, आता इकडे ही 220 यवत लागलेली आहे, म्हणजे यवतहून ती पुढं मग सासवडला भुलेश्वर मार्गे जाणार. यवतपर्यंत ह्या ज्या फेऱ्या आहेत, सुरुवात या रूटवरची यवतपर्यंत झाली. यवतनंतर वरवण नंतर कुरकुम गाव. त्यामुळे आजचा प्रवास हा कुरकुम गावापर्यंत होणार आहे. नमस्कार, मी अवले प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता वाजले आहेत 5:15 आणि पुन्हा एकदा हा अवल्या प्रवासी एका वेगळ्या अनएक्सप्लोर रूटवरती एक्सप्लोर करण्यासाठी निघालेला आहे. आणि आज पुन्हा एकदा आपण PMPML अर्थातच पुण्याची जी जीवनवाहिनी आहे तिचा एक जो रूट आहे तो रूट आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि तो रूट म्हणजे आहे हडपसर ते कुरकुम गाव. त्यामुळे हा आजचा रूट आहे. आजचा रूट हा नेमका कसा आहे, ह्याचं अंतर किती आहे आणि कसं आजच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी मी या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे. आता मी सिंहगड रोडवरून मी निघालेलो आहे. आता स्वारगेटला जातो. स्वारगेटला आणखीन एक माझा कलिग, माझा मित्र, त्याला तुम्ही ओळखता, तो जॉईन करणार आहे. तिथून मग आम्ही हडपसरला जाऊ आणि हडपसरला आय थिंक 6:45ची बस आहे कुरकुम. ॲक्च्युली फेऱ्या कमी केलेल्या आहेत. एस टीचा संप जेव्हा होता तेव्हा त्या फेऱ्या बऱ्याच होत्या, पण आता त्या फेऱ्या कमी केलेल्या. त्यामुळे आता 6:45चं 6:40चं टायमिंग आम्हाला माहीत पडलेलं आहे. तेव्हा ती बस ती नेमकी आहे का किंवा त्याच्या आसपास कोणत्या आहेत का हे आम्ही पाहतो आणि आजचा जो प्रवास सुरू करतो. लॅम्पपोस्टच्या लाईटी बंद चालू आहेत, त्यामुळे तुम्हाला मी दिसत असेल किंवा दिसत नसेल. त्यामुळे चला आजचा हा कुरकुमचा जो प्रवास आहे तो आपण सुरू करूया. एवढा आठवडाच बघतो आता बंद करणार. आम्ही पण बंद करणार, म्हणजे आम्ही सोडणार आहे गाड्या, कारण की ते. तर आता जस्ट आम्ही हडपसरला पोचलो आहे आणि माझा चहा पिऊन झालेला आहे आणि ओंकार चहा पितो आहे आणि सोबतीला ओंकारसुद्धा आहे. बरेच दिवस झाले आम्ही PMTने फिरलो नव्हतो, म्हणजे बराच गॅप पडला होता, कारण की मी सुद्धा मुंबईला गेलो होतो आणि आता काल परवा आल्यानंतर म्हटलं कुठंतरी आपण एक्सप्लोअर करूया. त्यामुळे आजचा जो मार्ग तुम्हाला सांगितला कुरकुम, तो आम्ही आज एक्सप्लोअर करणार आहे. तर हा बघा, हा स्टॉप आहे बेसिकली. इथं आतमध्ये म्हणजे डाव्या बाजूला इथं डेपो आहे आणि मग सोलापूर हायवेला जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत ना त्या सगळ्या इथून सुटतात. मुरुळी कांचन असेल, त्यानंतर पुढे यवत असेल, वरवंड असेल आणि तो समोरचा तो डेपो बसस्टँड आहे तिथं, जिथून सगळ्या गाड्या सिटीमध्ये सुटतात. तो समोर आहे पलीकडे रस्त्याच्या. आणि हा आपला उड्डाणपूल, या उड्डाणपुलावरून गेलं की डायरेक्ट पंढरपूर रोडला लागतं. आणि 65A कदाचित ही आमची गाडी असावी 6ची. आता जस्ट आलो आम्ही, तर 6:10ची गाडी गेली, आता 6:14 झालेले आहेत. 6:10ची गाडी आमच्या समोरून गेली, आम्ही 6:40ची गाडी आता पकडणार, कदाचित ही गाडी असावी. त्यामुळे मग आजचा प्रवास आता कसा होतो हा आपण ॲक्च्युली अनुभवूया. ह्या आधी तुम्ही ह्या रस्त्यावरचा जो ब्लॉग आहे तो यवतचा पाहिलेला असेल. आपले सगळ्यांचे लाडके कृष्णाभाऊ जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यासोबत बसने प्रवास केला होता. आताची ही जी बस आहे ही साधी बस आहे आणि आय थिंक कुरकुमला बस नाही जात नाही आहे, तर साधीच बस आहे. त्यामुळे आजचा हा जो प्रवास आहे आपल्या साध्या बसनेच होणार आहे. तर यवतपर्यंत ह्या ज्या फेऱ्या आहेत, सुरुवात ह्या रूटवरची यवतपर्यंत झाली. यवतनंतर वरवण नंतर कुरकुम गाव. त्यामुळे आजचा प्रवास हा कुरकुम गावापर्यंत होणार आहे. हडपसर ते कुरकुम हे जर का अंतर जर का पाहिलं तर ॲप्रॉक्स 70 किलोमीटरचं अंतर आहे. यवतला आपल्याला मागच्या वेळी तासभर लागला होता, आत्तासुद्धा आपल्याला दीड पावणे दोन तास लागू शकतात. त्यामुळे किती वेळ लागतो ते बघूया. आणि
आणि येस 70चा पास जो आपला सगळ्यांसाठी फेवरेट होता तो बंद झालेला आहे. त्यामुळे आम्ही तिकीट काढणार आहे. हद्दीपर्यंतचा 50चा पास आम्ही दोघांनी काढून ठेवलेला आहे. त्यामुळे हद्दीपासूनच्या नंतर जे काही तिकीट असेल ते तिकीट म्हणजे आजच्या प्रवासाचं जे तिकीट आहे ते तिकीट मी तुम्हाला शेअर जरूर करेन. त्यामुळे येस आता गाडी 65 तर समोर दिसते लागलेली बघा. त्यामुळे ही जर का गाडी जाणार असेल तर तुम्हाला म्हणून सांगतो. दोन्ही दरवाजे बनते. समोर ही बस यवतची लागलेली आणि ही आपली कुरकुर. बाय द वे तुम्ही PMPMLची अख्खी सिरीज जर का पाहिली असेल तर अनेक ग्रामीण मार्ग एक्सप्लोअर केलेले तुम्ही पाहिले असतील. पण हे ग्रामीण मार्ग कधी सुरू झाले होते मॅक्झिमम प्रमाणामध्ये जेव्हा STचा जेव्हा संप सुरू होता तेव्हा. आणि आत्ता परिस्थिती अशी आहे जी तुम्हाला माहिती करून द्यायला पाहिजे की हे जे STचा संप संपल्यानंतर STच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही PMPMLचे लॉंग रूट सुरू झाले होते बेसिकली ग्रामीण रूट बोलू शकतो. तर ते रूट आता त्यांनी बंद करायला लावलेत. बरोबर की नाही? बरोबर. आणि मग ते काही प्रमाणात काही ठिकाणी काही शेड्यूल पूर्ण बंद झालेत, काही कमी बंद झालेत. त्यामुळे आता हे जे टाईम टेबल आहे टाईम टेबलमध्ये प्रचंड विसंगती आता आलेली आहे. त्यामुळे नेमके शेड्यूल कोणते चालू आहे त्याची पण माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला आम्ही अपडेट करू. आता माझ्या मते अनेक म्हणजे पुणे हे चारी दिशेला पसरलेलं आहे. त्यामुळे अनेक रूटवरच्या ज्या गाड्या आहेत मग पौडखोरं असेल, सातारा रोड असेल, नगर रोड असेल, नाशिक रोड असेल, सोलापूर रोड असेल, अशा रोडवरच्या बऱ्याच गाड्या बरेच शेड्यूल त्यांनी एक दोन बंद केलेले. पूर्ण बंद केलेलं नाही असं म्हणता येणार. पण एक STचं कार्यक्षेत्र असल्यामुळे त्यांनी त्यांचा जो प्रवासी आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे रूट तुम्ही सुरू केलेले आहे ते तुम्ही कमी करा किंवा बंद करा. त्यामुळे मग आता जेवढे काही रूट सुरू आहेत त्यातले शेड्यूल आता बरेच नशीब की आपण हे रूट एक्सप्लोअर केले. नाहीतर एक्सप्लोअर कधीच करायला पाहिलं नसतं. बेसिकली शहर बसला फक्त 25 किलोमीटरची एक हद्द असते आणि त्याच्या पलीकडे PMTनी ही खूप मोठ्या प्रमाणात धाव घेतली. आत्ताचाच रूट हा 70 किलोमीटरचा रूट आहे. त्यामुळे हे कधीच भूतोनं भविष्य ते आपल्याला पाहायला मिळालं असतं. त्यामुळे आता हे आपण अनुभवतो. त्यामुळे येस बघूया आता कोणकोणते रूट सुरू टिकलेले आहेत, कोणकोणते रूट कमी केलेले आहेत. बघू अपडेट तुम्हाला देईलच. तर हे बघा आता इकडे ही 220 यवत लागलेली आहे. म्हणजे यवतहून ती पुढं मग सासवडला भुलेश्वर मार्गे जाणार. आणि इकडं अटल बस मांजरी. आणि गाडी बघत असताना पाठीमागे कुरकुमची गाडी आलेली आहे. आपण जाऊया. यस कुरकुम जाऊ. बस तरी बघा गाडी आमची आत्ता इथे लागलेली आहे. समोरच हा डेपो आहे आणि 5 मिनटं बाकी आहेत म्हणून गाडी पुढं घेऊन लावलेली आहे. खात्याची गाडी आहे म्हणजे महामंडळाची गाडी आहे. पाठीच्या वरवंडला यवतला गाड्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या आहेत आणि ही जी गाडी आहे ती खात्याचीच गाडी आहे. कुरकुम गाव. येस आणि कुरकुमचा जो प्रवास आहे तो प्रवास फायनली सुरू झालेला आहे. यवतपर्यंत प्रवास झाला, वरवंडपर्यंत झाला आणि कुरकुमचा जो प्रवास आहे तो आता सुरू केलेला आहे. येस तू आज याआधी गेलेला कुरकुमला? म्हणजे आमच्या दोघांचा पहिलाच प्रवास आहे. त्यामुळे आजचा हा संपूर्ण प्रवास आपण एन्जॉय करूया.
पण देतो. ठीक आहे.
वाटत गाडी ओके. आता 8:50 ला आहे ना. हा नगरचा रस्ता आहे ना. हा नगर आभार हां नेवासा डेपो आहे. नगरची गाडी आहे ना ती. सो फायनली कुरकुमला आम्ही पोचलेलो आहे आणि समोर आपली एस टी. हा जो समोरचा रस्ता आहे आपण पलीकडून आलो. हा रस्ता पुण्याहून येतो आणि हा जो रस्ता आहे हा उजवीकडे जातो बारामतीला. त्यानंतर चौकातला रस्ता जातो नगरला. तर अशा प्रकारे आपण कुरकुम
ला पोचलेलो आहे आणि हा जो प्रवास आहे हा प्रवास आपण इथंच एंड करतो आहे. इथून आम्ही पुन्हा रिटर्न यवतला जाणार आहे आणि तिथून मग आमचा पुन्हा बुलेश्वर मार्गे सासवड असा प्लॅन आहे. त्यामुळे हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा. हे जे शेड्यूल आहेत मी आता आम्ही चालकांशी डिस्कस करत होतो की हे शेड्यूल काय काय कमी केलेले आहेत, तर ते नेमके शेड्यूल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. शिवाय इतरसुद्धा जे काही कमी जास्त झालेले ग्रामीण मार्ग आहे त्याची पण माहिती मी तुम्हाला देईल. आजचा हा कुरकुंगावचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? खूप लांब बस येते, 70 किलोमीटर म्हणजे जोक नाही आहे. 25 किलोमीटर ही शहर बस सेवेची कोणती हद्द असते. ही गाडी 70 किलोमीटर आलेली आहे, खूप दूर आलेली आहे. पाटाचा टोल नाका लागलेला आणि टोलसुद्धा या गाडीला फाडावा लागतो, एक विशेष आहे. त्यामुळे हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आहे जरूर कळवा. सोबतच जी काय माझी सोशल हँडल्स आहे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अवल्या प्रवास या नावाने, त्यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर फॉलो करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या प्रवासात. तुर्तास मी अवल्या प्रवासी कुरकुमहून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.